नमस्कार मंडळी, कसे आहात? काल व्हिडिओ टाकला नाही म्हणून खूप वाईट वाटत होतं, कारण कालचा दिवस मी पूर्ण झोपूनच काढला होता. कारण कालपासून मला बरंच वाटत नव्हतं आणि प्रत्येक गृहिणी अशीच असते, तिला बरं वाटत नसलं तरी तिची रोजची कामं काही तिला सोडत नाही. त्यामुळे आज मात्र मी सकाळी उठून सर्व कामं करायला घेतली होती. सगळ्यात अगोदर मनूच्या पप्पांचा टिफिन बनवला, मनूला टिफिन बनवला, तिला तयार केलं आणि लगेच तिला स्कूलला सुद्धा सोडून आली. त्याच्यानंतर लगेच किचन ओटा पूर्ण क्लीन करायला घेतला. कालपासून किचन ओटा अजिबात क्लीन केलेला नव्हता, त्याच्यामुळे किचन ओट्यावर पूर्ण घाण जमा झालेली होती आणि किचन ओटा जोपर्यंत स्वच्छ होत नाही ना तोपर्यंत अजिबात चित्त लागत नाही. प्रत्येक गृहिणीचं असंच असतं, तिला घरातली कामं, तिला घरातल्या सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित नीटनेटक्या हव्या असतात. त्याच्यामुळे म्हटलं चला आज सगळ्यात अगोदर ना आपण आपली कामं करायला घ्यायची. बरं वाटत नसलं तरी मी सगळी कामं आवरून घेतली. सगळ्यात अगोदर किचन ओटा साफ केला आणि कपडे धुवायला घेतली. कपडे धुतल्यानंतर सगळे कपडे वाळायला घालून दिले, कारण पावसाळा असल्यामुळे ना कपडे अजिबात सुकत नाही. त्याच्यामुळे बाहेरच कपडे वाळायला घातले. म्हटलं पाऊस यायच्या अगोदर कपडे सुकतील. त्यानंतर सर्व कपडे वाळायला घातली आणि वाळत घातल्यानंतर लगेच मनूचे पुस्तकं सुद्धा आवरायला घेतली, कारण मनूच्या पप्पांनी फक्त बॅग भरून घेतली होती आणि बाकीची पुस्तकं सगळेच ठेवली होती. आपण लक्ष दिलं नाही ना तर सगळे मुलांची पुस्तकं सुद्धा इकडे तिकडे अस्ताव्यस्त होतात. मनूच्या नोटबुक बुक सगळे इकडे तिकडे पडलेले होते. सगळे आवरले आणि एकत्र एका जागेवर करून ठेवले. कॉटवर, खिडकीमध्ये, खुर्चीवर सगळ्या बाजूला मनूचे पुस्तकं असतात. तिचा अभ्यास असाच चालत असतो. मग काय सगळे पुस्तकं मी ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आज आपण दप्तर सुद्धा भरून घ्यायचं, कारण खूप दिवसापासून दप्तर सुद्धा भरलेले नव्हते. बचत गटाचे दप्तर मी अधूनमधून भरत असते. आपले मिस्टर जरी कामाला जात असतील तरी आपण त्यांच्यासाठी थोडाफार हातभार लावावा, त्याच्यामुळेच माझा हा प्रयत्न असतो. आणि आपल्याकडेही 2 पैसे असतील त्याच्यामुळेच मग मी हे दप्तर भरण्याचं काम करत असते. तुम्ही सुद्धा काय काम करतात कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.